कांजीनाथ चवळे महादेव पावली श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ यांनी ऑनलाईन भाषण स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये मी सहभाग घेतलेला आहे. तरी या भाषणाचा विषय आहे लॉकडाऊन शाप की वरदान. लॉकडाऊन शाप कोणासाठी ठरला आणि वरदान कोणासाठी हे मी पुढे सांगतो, परंतु लॉकडाऊन का करावं लागलं हे पहिलं मी तुम्हाला सांगतो. कोरोना या व्हायरसमुळे, या विषाणूमुळे आपल्याला लॉकडाऊन करावं लागलं. लॉकडाऊन करणं हे अत्यंत गरजेचं होतं, कारण ह्या विषाणूवर अजून औषधोपचार नाही, म्हणून लॉकडाऊन करावं लागलं. लॉकडाऊन केल्यामुळे लोक आपापल्या घरात राहतील, त्यामुळे या रोगाचा प्रसार जास्त होणार नाही, म्हणून लॉकडाऊन करावं लागलं. पहिलं लॉकडाऊन 25 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत राहिलं. पुढील टप्पे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. तरी पुन्हा त्यामध्ये देखील बदल करण्यात आले. त्यामध्ये 3 झोन तयार करण्यात आले. पहिला झोन रेड झोन, दुसरा ऑरेंज, तिसरा ग्रीन. याच्यामधील संख्येनुसार सूट देण्यात आलेली आहे. तरी लॉकडाऊनमध्ये शाप कोणासाठी ठरला हे तुम्हाला मी पहिला सुरू सांगतो. लॉकडाऊनमध्ये शाप ठरले पहिले मुख्य 3 व्यक्ती, या देशाचे 3 राजे, एक शेतकरी, दुसरा रोजगारी आणि तिसरे गोरगरीब. यामध्ये शेतकऱ्यांचे अत्यंत नुकसान झालेले आहे. तरी देखील शेतकऱ्यांनी हार मानलेली नसून शेतकरी सरकारला मदत करत आहे. त्यांनी आतापर्यंत काहीही शेतकऱ्यांना मला अडचण होत आहे असं कुठे दाखवलेलं नाही किंवा कुठे म्हटलेलं नाही. रोजगारी यांचे तर पोट त्यांच्या हातावरच असतं. तरी देखील सरकारनं हे लक्षात घेऊन 3 महिन्याचं राशन यांना फ्री दिलेलं आहे. तरी देखील यामध्ये काही देशद्रोही म्हणजे राशन दुकानदार हे देखील तेथे भ्रष्टाचार करत आहेत. तरी देखील हे त्यांनी समजून स्वतःची इमानदारी दाखवली पाहिजे. या सिच्युएशनमध्ये सर्वांनी मदत केली पाहिजे. हा रोगावर जर आपल्याला मात करायची असेल तर आपण कुठेतरी सरकारला मदत केली पाहिजे. लॉकडाऊनचे फायदे अत्यंत आहेत. फायदे खूप आहेत. काय फायदे आहेत हे तुम्हाला मी सांगतो. शेतकऱ्याची किंमत आज फक्त भारतालाच नव्हे तर अख्ख्या जगाला कळलेली आहे. कसं काय? तर आज जे आपण घरी बसून खात आहोत ते कोणामुळं? फक्त शेतकऱ्यामुळं. जे आपण अन्नधान्य खात आहोत, जे काय आपण खात आहोत ते फक्त शेतकऱ्यामुळे. आता काही श्रीमंताची, काही बिझनेसमॅनवाल्याची मुलं मुली म्हणतील, आम्हाला शेतकऱ्याची काय गरज आहे, आम्ही घरी पिझ्झा बर्गर खाऊ. पण त्यांना कुठं माहिती आहे पिझ्झा बर्गर हा देखील शेतकऱ्याच्या उत्पन्नामधूनच तयार होत असतो. हे देखील आता काही जणांना माहीत नाही. तरी शेतकऱ्याचं हे झालं. दुसरा फायदा म्हणजे जे लोक आपल्या फॅमिलीसाठी वेळ देत नव्हती, आज त्यांना खूप वेळ मिळाला आहे. जे पैसा कमवण्यासाठी विदेशी गेलेले होते, इकडे तिकडे भटकत होते, ते आज आपल्या आईवडिलांजवळ आलेले आहे. अरे बघा ना, जे लोक अगोदर खेड्याला असं तुच्छ समजायचे, नीच समजायचे की खेड्यात काय असतं, शहरात आम्ही शहरातले, तुम्ही गावातले, तुम्ही गावठी म्हणायचे, ते आज कुठं आहे? खेड्याकडे येत आहे. तरी देखील माग दुष्काळ पडला होता तेव्हा तुम्ही खेड्यातल्या लोकांना शहराकडे बोलवलं का? त्याचं दुःख आम्ही न मनात घेता खेड्यातल्या लोकांनी तुम्हाला बोलवलं, तुम्हाला जवळ केलं. मग हेच एक समजायचं की सगळ्यांनी सगळ्याला साथ दिली पाहिजे. आता याच्यामध्ये नुकसान होत आहे हा भाग वेगळा. कसं असतं, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. म्हणजे एखाद्या जर गुलाबाचं फूल पाहिजे म्हटलं तरी त्याला काटे असतात. ते काटे म्हणजे आता या गुलाबाच्या फुलामध्ये हा शेवटचा काटा म्हणण्यापेक्षा एक त्या गुलाबाच्या फुलाचा एक काटा आहे, तो म्हणजे कोरोना. हा काटा पार केल्यानंतर कुठेतरी आपल्याला गुलाबाचं फूल भेटणार आहे. म्हणून आपण सरकारला मदत केली पाहिजे. मग आता दुसरा विषय राहिला निसर्गाचा. निसर्गामध्ये किती फायदे झाले? निसर्गामध्ये सध्या 80 ते 85% प्रदूषण कमी झालं आहे. सर्वत्र चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आता पावसाचं देखील वातावरण आलेलं आहे. यामुळे शेतकऱ्याचा खूप फायदा आहे आणि सर्वांचाच फायदा आहे. शेतकऱ्याचा फायदा म्हणजे अख्ख्या जगाचा फायदा आहे. बघा ना, कसं असतं, आपण ज्या आपल्या शेतकऱ्याची जी मी आता सांगत आहे, कारण या कोरोना या विषाणू या रोगामध्ये सगळ्यात जास्त मोठं योगदान शेतकऱ्याचं आहे. दुसरं योगदान म्हणजे डॉक्टर्स, पोलीस या सर्वांचं देखील योगदान आहे. आणि मला तुम्हाला एवढंच सांगायचे की लॉकडाऊन शाप की वरदान याच्या पुढे जाऊन आपण शासन आणि प्रशासनाला लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करून त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे.
आणि एवढं आपण सहकार्य केल्यानंतर कोरोना हरेल, देश जिंकेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.